भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस संदेश कराळे यांनी कर्जत तालुक्यातील माणगावतर्फे वरेडी पंचायत समिती सदस्य पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून तयारी सुरू केली आहे। पक्षात दीर्घकाळ प्रामाणिकपणे कार्यरत असलेले आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर तसेच माजी आमदार सुरेश लाड यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या कराळे यांनी पक्षाच्या संघटनेत मजबूत पकड निर्माण केली आहे। 2013 पासून ते भाजपात सक्रिय असून 2 वेळा कर्जत तालुका भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे। 2017 मध्ये त्यांनी पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छा दर्शवली होती, परंतु त्यावेळी आरपीआयला तिकीट देण्यात आल्याने पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी माघार घेतली। मात्र यंदा पुन्हा एकदा संधी उपलब्ध होत असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि आशावाद दिसतो आहे। संदेश कराळे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी दांडगा संपर्क असून संघटनात्मक बैठकींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो। पक्षाशी एकनिष्ठ सातत्यानं काम करणारा आणि युवा पिढीला जोडणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे। यंदा माणगावतर्फे वरेडी मतदारसंघात ओबीसी आरक्षण जाहीर झालेला आहे आणि त्यामुळे कराळे यांची दावेदारी अधिक मजबूत झालेली असून सभापती पदासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। पक्षाच्या आदेशानुसार काम करत आलेलो असून संघटनेच्या बळावर आम्ही पुन्हा एकदा विजय मिळवू असा विश्वास संदेश कराळे यांनी व्यक्त केला आहे। पक्षातील युवा कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि वरिष्ठ नेत्यांचा विश्वास या 2 बळांवर कराळे यांनी पंचायत समिती सदस्य पदाच्या शर्यतीत मजबूत दावेदारी निर्माण केली आहे। त्यामुळे माणगावतर्फे वरेडी मतदारसंघातील निवडणुकीला यंदा रंगत येण्याची चिन्हे दिसत आहेत।